व्यवहारामध्ये आपण योगक्षम हा शब्द प्रयोग आणत असतो. व्यवहारातलं योगक्षम याचा अर्थ चरितार्थ या अर्थाने घेत असतो आपण. एक मित्र दुसऱ्या मित्राला बरेच दिवसाने भेटला आणि भेटल्यानंतर म्हटला, कसं काय तुमचं चरित्र, कसं काय योगक्षम चाललेलं आहे, म्हणजे कसं काय चरित्र चाललेलं आहे. व्यवहारामध्ये योगक्षम याचा अर्थ आपण चरितार्थ या अर्थाने घेतो, पण योगक्षम म्हणजे चरितार्थ असा अर्थ त्याचा नव्हे. योगक्षम याचा अर्थ काय? अप्राप्तच प्राप्ती योगा प्राप्तच परिपालन क्षेमा. जी वस्तू आपल्याला प्राप्त झाली आणि ज्या वस्तूचं रक्षण केलं याला आपण योगक्षम असं म्हणतो. विठ्ठला म्हणून आपण आपलं 12ही महिने भगवत स्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर होऊ शकत नाही. 12 महिने आपण आपल्या कामामध्ये व्याप्त असतो आणि म्हणून नाम सप्ताहाच्या सुरुवातीला आपण भगवान परमात्म्याकडे अशी प्रार्थना करायला हवी. चित्ती तुझे डोळा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे अखंड मुखे नाम तुझे वर्ण विगुण. हे पहिल्या दिवशी आपण प्रार्थना भगवान परमात्म्याकडे केली पाहिजे. आणि आता 7 दिवस झालेले आहेत, आता तुझी मला प्राप्ती झालेली आहे, त्याचं विस्मरण होऊ नये, त्याच्यामध्ये खंड पडू नये असा हा क्षेमाच्या मागणीचा अभंग आहे. नाम सप्ताहामध्ये आपण भगवान परमात्म्याची जी काही सेवा करत असतो त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला मागण्याचा हक्क प्राप्त होत असतो. म्हणून व्यवहारामध्ये मन आहे, चाकरी तर भाकरी, चाकरी न करता वेतन खाणं अनुचित आहे. अगोदर सेवा करावी, त्यानंतर आपण मेवा खावा. म्हणून अगोदर भगवान परमात्म्याची सेवा करायला, भगवत भजनी सेवा करायला पाहिजे. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा, कीर्तन ही सुद्धा एक प्रकारची सेवा आहे. म्हणून अगोदर सेवा करायची, नंतर देवाकडे मागण्याचा हक्क प्राप्त होत असतो. म्हणून या जगद्गुरु तुकोबर या अभंगाच्या द्वारे मागतात तेच तुकोबर एका ठिकाणी म्हणतात, काही मागणे अनुचित वडिलाची रीत जातो. आम्हाला आवडणार आम्हालाच काय, देवाला सुद्धा मागणार आवडत नाही. आमच्या वाडवडिलाची परंपरा म्हणजे संत महात्म्यांची परंपरा. मार्ग दावून गेली आधी दयानिधी संत ते. पूर्वीच्या साधू संतांनी परमार्थाची फार मोठी सेवा केली, पण कुठल्याही संतांनी कशाची लौकिक लाभाची इच्छा केली नाही, कुणाकडे काही मागितलं नाही. संतांना लौकिक लाभाची इच्छाच नसते. अशा संत परंपरेतले जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या भक्तीचा एका ठिकाणी उल्लेख जर करायचा म्हटलं, कापून देईन शिर पहा कृपण की उदार, अशी एक निष्ठाने भगवत भक्ती करणारे जगद्गुरु तुकोबाराय, न मागण्याच्या संतांच्या परंपरेतले जगद्गुरु तुकोबाराय. आणि या अभंगामध्ये मागतात, मागणं आणि विषय याच्यामध्ये फरक दिसतो आपल्याला, पण अजिबात फरक नाही. न मागण्याची परंपरा जगद्गुरु तुकोबारायची आहे. मग इथे मागतात त्याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकोबाने जो परमार्थ केला, भक्तीची साधना केली, त्या परमार्थाच्या भक्तीचं ऋण डोक्यावर देवाच्या साठलं. आणि जगद्गुरु तुकोबाने देवाच्या पुढे हात पसरायच्या ऐवजी जगद्गुरु तुकोबारायच्या पुढेच देवाने हात पसरले आणि विनंती करू लागले, बाबा जगद्गुरु तुकोबाराया, अरे तुझ्या भक्तीचं ऋणानं माझं डोकं खाली वाकलेलं आहे, काहीतरी मागून घे, काहीतरी मागून घे, काहीतरी मागून घे. सतत देवाने जगद्गुरु तुकोबारायच्या पुढे असा प्रसंग आणावा. तेव्हा मोठ्या माणसानं घ्या म्हणावं, आपण नाही म्हणावं हा त्यांचा अपमान आहे. म्हणून केवळ देवाची मर्यादा राखण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय मागायला प्रवृत्त झाले. पण देव प्रसन्न झाला तरी संसारातलं मागू नये आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहू नये. विठ्ठला व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही मागतो आणि संतही मागतात. तुमच्या आमच्या आणि संतांच्या मागणीमध्ये खूप फरक आहे. तुम्ही आम्ही कसं मागतो, आपल्या मागणीमध्ये आपलं कल्याण नाही आणि दुसऱ्याचं पण कल्याण नाही, अशा पद्धतीने तुम्ही आम्ही मागत असतो. एक शिवभक्त भगवान शंकराची आराधना करायला भोळे देव प्रसन्न झाले. काय मागायचे ते मागा, तुम्हाला कधीही न सोडो हा मला वर द्या. भगवान भोळे देवत तास्तू म्हटले आणि जाता जाता पिंडीवरचे तांदूळ घ्यायला सांगितले. खांद्यावर चोपर न काढला, पिंडीवर तांदूळ घेतले, परत पिंडीवर तांदूळ, परत उपरण्यामध्ये घेतले, गाठोड तयार केलं आणि गाठोड तयार केलं तर डोक्यावर घेतलं. डोक्यावर घेतल्यानंतर परत ते गाठोड तयारच होतं, कारण वर कधी नसो.
मला आता हे गाठोडं घरी ठेवून येऊ आणि परत घ्यायला इकडे येऊ. घरी गेला, डोक्यावरचं गाठोडं परवारामध्ये टाकलं, परत डोक्यावर गाठोडं, कारण वर कधी नसरो मागितलेला. गाठोडं टाकून टाकून ते परवर सगळा भरून गेला, थकून गेला. घरच्या लोकांना म्हणलं एवढं तुमच्यासाठी करतो, पाणी द्या, मी थकलेलो आहे. पाण्याचा ग्लास घेतला, एक ग्लास तोंडामध्ये घेतला, गिळला, लगेच दुसरा तयार, कारण वर कधी नसरो मागितलेला. शेवटी पाणी पिऊन पिऊन गतप्राण झाला. स्मशान यात्रा निघाली, सगळेजण जमा झाले. चौघाने ते प्रेत खांद्यावर घेतलं, दुसरं प्रेत तयारच, कारण वर कधी नसरो. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, हे प्रेत स्मशानभूमीमध्ये ठेवून येऊ आणि नंतर घ्यायला येऊ म्हटले. स्मशानभूमीमध्ये प्रेत यात्रा गेली. त्या चौघाच्या खांद्यावर चौघांनी खाली प्रेत ठेवलं, परत चौघाच्या खांद्यावर प्रेत, कारण वर कधी नसरो. म्हणले आता काय करायचं, आता एकच काम करायचं. म्हणजे 1 2 3 4 असं म्हणायचं आणि 4 म्हटल्याबरोबर चारही दिशेनं चौघांनी पळून जायचं असं त्यांचं ठरलं. आणि म्हटले 1 2 3 आणि 4 म्हटल्यावर चारही दिशेनं ते पळत सुटले. पण प्रत्येकाच्या खांद्यावर एक एक प्रेत. म्हणून आपल्या मागणीमध्ये आपलं स्वतःचं कल्याण नाही आणि दुसऱ्याचं पण कल्याण नसतं. अशा पद्धतीने आपण मागतो. आपण कसं मागतो, दुसऱ्याचं नुकसान होण्यासाठी आपलं नुकसान झालं तरी चाललं अशा पद्धतीने मागत असतो. 2 मित्र, कालांतराने त्यांच्यात वैरत्व निर्माण झालं. 2 देवीच्या पारावर पूर्वेकडे पश्चिमेकडे तोंड करून बसले एकमेकाच्या नाशासाठी. देवी माता प्रसन्न झाली, एकाकडे आली, म्हटली काय मागायचे. हा यानं विचार केला, अगोदर आपण मागावं आणि आईसाहेब तिकडे गेल्या आणि त्यानं आपल्यापेक्षा दुप्पट मागितलं तर म्हणजे आईसाहेब तुम्ही तिकडे जाऊन या. दुसरीकडे आली, मी प्रसन्न आहे, काय मागायचे ती माग. त्याने तोच विचार केला, आपण मागावं, आपल्या बरोबर दुप्पट मागणार आहे, म्हणजे आईसाहेब तुम्ही अगोदर तिकडे जा. शेवटी आईसाहेब, देवी आईसाहेब चक्रा मारून कंटाळून गेल्या, एकाकडे आल्या आणि म्हटल्या काय मागायचं ते आताच माग, मी परत येणार नाही. ती म्हणलं ठीक आहे. ह्यानं विचार केला, आपण जे मागणार आहोत त्याच्या आपला विरोधक दुप्पट मागणार आहे, मग आपण काय मागायचं. मला देवी माता माझा 1 डोळा, 1 हात, 1 पाय निकामी व्हावा, म्हणजे अर्ध अपंगत्व यावं. देवी तर तास तू म्हटली, हा पॅरालिस सारखा लटकायला लागला. देवी माता इकडे आल्या, म्हणल्या आता मी परत येणार नाही, तुला काय मागायचंय ते माग. आईसाहेब म्हणल्या तुम्ही अगोदर तिकडे गेलात का. हो म्हणले, त्याला देऊनच मी तुझ्याकडे आले. मग म्हटला त्याला जे दिलं त्याच्या दुप्पट मला दे. असं मागतो, आपलं स्वतःचं नुकसान होण्यासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चाललं. या पद्धतीने व्यवहारामध्ये तुम्ही मी मागत असतो. बरं, व्यवहारामध्ये तुम्ही मी मागून मागून काय मागतो, ल्यावे खावे बरं असं सदैव हे मागत असतो आपण. देवापुढे शेंगदाण्याचे 2 दाणे ठेवायचे आणि मागायचं कसं, अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवार क्षेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर्य 2 पायाचे 4 पायाची वाई जावाई सगळ्यांना दीर्घ आयुष्य देई, ऐश्वर्युक्त व्हावं. आणि देवापुढे फक्त 2 शेंगदाणे ठेवलेले असतात. आपलं मागणं या पद्धतीचं आहे, म्हणून आपल्या मागणीचा विचार करू नये, कारण आपल्या मागणीमध्ये स्वार्थ आहे. म्हणून संतांच्या मागणीचा विचार करावा. संत निस्वार्थ पद्धतीने मागतात. संतांच्या मागणीचा विचार करायला पाहिजे. त्या मागणीमध्ये 2 प्रकार आहेत, एक वरवरचं मागणं, एक हक्काचं मागणं. व्यवहारामध्ये एक मनुष्य दुसऱ्या माणसाकडे गेला आणि म्हटला मला 5000 रुपये दिले तर बरं होईल, आग्रह नाही. दुसरा माणूस म्हटला गेला, मला 5000 रुपये आणि ते तुम्हाला द्यावेच लागतील, इथे आग्रह आहे. तसं जगद्गुरु तुकोबरी अभंगाच्या द्वारे भगवान परमात्म्याकडे आग्रहाचं मागणं केलेलं आहे. मनसे काही मागा हेची देगा पांडुरंग, देवा तुझा फारच आग्रह झालेला आहे ना, मला हेच दान दे. अभंगाचं पहिलं चरण, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात मला हेच दान दे की तुझा कधीच विसर होऊ नये. आणि समजा देवाचा विसर जर पडला तर काय फरक पडतो. तर जगद्गुरु तुकोबऱ्याच्या मतानं देवाला विसरण्यामध्ये जीवाची फार मोठी हानी आहे. विसरली तया तोर झाली आणि पचतील हानी चौऱ्याची. अहो यात कसली हानी आहे.
व्यावहारिक जीवनाकडे बघितलं तर जे सद्गुरू जे अनेक माणसं की देवाला विसरून प्रपंच करण्यामध्ये गडगंज ऐश्वर्य संपन्नेमध्ये लोळत बसलेले आपण बघतो, यात कसली आली हानी आहे? जगद्गुरु तुकोबारे म्हणतात 84 लक्ष येऊन खाणीत जन्म फिरावं लागतं, ही मोठी हानी आहे. हानी छोटी अगर मोठी हे पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. एक विद्यार्थी पोस्टमननं तार दिली, तार उघडून बघितली तर तो पहिल्या वर्गात उत्तीर्ण होण्याची अपेक्षा करत होता, तो तिसऱ्या वर्गात उत्तीर्ण झाला. खिन्न झालेला चेहरा त्या पोस्ट मास्तरनं पाहिला आणि म्हटला, का हो तुम्ही पास झालात आणि खिन्न झालेला चेहरा तुमचा? नाही म्हणले, तुम्हाला समजणार नाही, मी पहिल्या वर्गात उत्तीर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करत होतो, नापास झालो असतो तरी परवडलं असतं, मला परत डबल परीक्षा देऊन मला पहिला वर्ग मिळवला असता. आता सर्वच संपलं. आणि ज्यांनी वर्षभर ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही आणि उघड ढकल पास झाला, त्या विद्यार्थ्याला लाभ वाटतो, आनंद वाटतो, आणि ज्या विद्यार्थ्याला तिसऱ्या नंबर आला त्याला हानी वाटते. तसंच या ठिकाणी हे जीवाचं मूळ स्वरूप काय होतं, त्या ठिकाणी काय आपण ऐश्वर्य भोगत होतो याचं ज्ञान ज्यांना आहे त्यांना लाभाच्या हानीची कल्पना. विठ्ठला